कुणाल कामराला 31 मार्च रोजी खार पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी समन्स. कामरानं वकिलामार्फत मागितलेली 2 एप्रिलपर्यंतची मागणी फेटाळली. कुणाल कामराबाबत मुख्यमंत्र्यांनी शांत राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे शिवसैनिक शांत. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. कामराला कायद्यानं धडा शिकवणार असल्याचीही माहिती. कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला दहशतवादी संघटनेकडून फंडिंग. शिवसेना नेते राहुल कनाल यांचा आरोप. कनाल यांनी मुंबईच्या खार पोलिसांना दिलं चौकशीच्या मागणीचं पत्र. कुणाल कामराच्या कुणाच्या तरी वतीनं तो बोलत असेल तर त्याने विचार करावा. हक्कभंग आणल्यावरही कुणाल कामरा चुका करतोय. आक्षेपार्ह शब्द टाळला असता तर हे प्रकरण घडलं नसतं. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. कुणाल कामरानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही एक गाणं बनवावं ज्यामुळे सरकार दखल घेईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आवाहन. नार्को टेस्ट करायला तयार. मात्र आरोपींचीही नार्को टेस्ट करावी. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी. शवविच्छेदन अहवाल खोटा होता. शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत. तसंच क्राईम सीनचं आमच्या आणि मीडियासमोर रिक्रिएशन करण्यात यावं. सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची मागणी. दिशा सालियनच्या वडिलांनी घेतली पोलीस सह आयुक्तांची भेट. पोलीस मुख्यालयात वकील निलेश ओझा यांच्यासह भेट झाली. स्वारगेट एसटी बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीनं गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. तर प्रधान सचिवांनाही पत्र लिहून असीम सरोदे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याची केली मागणी. पुढे हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात मोठी अपडेट. चालक जनार्दन हंबर्डीकरला अटक. टेम्पो ट्रॅव्हल्स आगीत 4घांचा मृत्यू झाला होता. पोरुषे अपघात प्रकरणी पुणे पोलिसांकडून 2 पोलीस अधिकारी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली. घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली. खंडणी प्रकरणात देशमुख अडथळा ठरत असल्यानंच त्यांची हत्या. आरोपींची कबुली. आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्याच रागातून हत्या केल्याची कबुली. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात. घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार. सरपंच देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतले पुरावे महत्त्वाचे ठरणार. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले 19 पुरावे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब. 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांचा गोंधळ. देशमुखांची घुलेला कंपनी बंद न करण्याची विनंती. बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेची देशमुखांना धमकी. जबाबात नमूद. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं. मनोज जरांगेंचा सुरेश धसांचं नाव न घेता गंभीर आरोप. वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली. मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा मोहरक्या कसा? अंजली दवान यांकडून प्रश्न उपस्थित. आरोपींनी हत्येची कबुली दिली. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या. धनंजय देशमुख यांची मागणी. इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरची पोलिसांकडे कबुली. सूत्रांची माहिती. मोबाईलमधला डेटा डिलीट केल्याची ही कबुली. प्रशांत कोरटकरला राजारामपुरी पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठिकाणी नेलं. वैद्यकीय कारण तसंच तपास आणि सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती. सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार असल्याची ठाकरेंची टीका. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी या सरकारची अवस्था.
सगळी आश्वासनं फोल ठरली. सत्तेवर आल्यावर सरकारची दडपशाही सुरू झाली, पण दडपशाही ब्रिटिशांना जमली नाही, यांनाही जमणार नाही. उद्धव ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरेंनी दिलेली माहिती अपूर्ण. अधिवेशनातील कामकाजाचे सरासरी तास काढले तर कळेल. या अधिवेशनात सर्वात जास्त काम झालं. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी खूप काही दिलं, त्यामुळे त्यांनी कृतज्ञ असावं, आत्मपरीक्षण करावं. संजय राऊतांचा सल्ला. संजय राऊतांना खासदारकीसाठी मतं देण्याची आमची इच्छा नव्हती. आम्हाला कचरा म्हणता, पण आमच्याच मतांवर निवडून आलात. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे हे काँग्रेसमध्ये गेले ही मोठी चूक असल्याचं जनतेनेही मान्य केलं. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. काँग्रेससोबत घरोबा करण्याची वेळ आली तर आमचं दुकान बंद करूया. बाळासाहेबांच्या वक्तव्याचीही करून दिली आठवण. पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचं होर्डिंग्स लावणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल. पुण्यातील अलका चौकात हे होर्डिंग्स लावण्यात आलं होतं. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले बॅनर लावले. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नका असं सांगितलं होतं. शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर पक्षाचा अधिकृत बॅनर नाही, मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलं स्पष्ट. सर्वांनाच बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं दिसतंय. मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून नाव न घेता उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंचं मनसेवर टीका. विधिमंडळातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या 4 मिनिटांच्या निवेदनातील 12 सेकंदाचा भाग वेगळा करून व्हॉट्सअप ग्रुपवर केला व्हायरल. अपप्रचारासाठी व्हिडिओ व्हायरल केल्यानं पनवेल शहर पोलिसांनी दाखल केला फौजदारी गुन्हा. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जिल्ह्यातच युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा. दिंडोरीत 90 टन अनुदानित युरिया खासगी कंपनीकडे आढळला. विधानसभेच्या उपसभापती निवड झाल्यानंतर अण्णा बनसोडे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केलं अभिवादन. माजी खासदार संजय काका पाटलांचे भाजपमध्ये घर वापसीचे संकेत. चंद्रकांत पाटलांनी घेतली संजय काका पाटील यांची सदिच्छा भेट. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी असमान वाटप निधी केल्यानं काही आमदार नाराज. आदिवासी आमदारांची अजित पवारांसोबत चर्चा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली आत्महत्या केलेल्या कैलास नांगरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. मंत्री चंद्रकांत पाटील उद्या किल्ले रायगडाची करणार पाहणी. 12 जूनला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री अमित शहांचा रायगड दौरा. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आढावा बैठक. केशवराव नाट्यगृहाच्या कामाचाही घेतला आढावा. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गाड्या नसल्यानं अजित पवार संतापले. तातडीनं गाड्या खरेदी करण्याचे दिले निर्देश. पुण्यातील वाहतूक कोंडी 53% कमी तर वाहतुकीचा वेग 10.44% वाढला. पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सोलापूर महापालिका प्रशासनानं 1293 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मंजूर केलं. यात कुठलीही करवाढ नाही. मनपा प्रशासक सचिन उंबासे यांची माहिती. उन्हाळी हंगामासाठी एसटीकडून लांब पल्ल्याच्या 764 नवीन फेऱ्यांचं नियोजन. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जादा फेऱ्या चालवल्या जाणार. मुंबईतून येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. वाढत्या तक्रारीमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्यानं मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय. गुढीपाडव्याला सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव. 30 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव. सकाळपासून मंत्रालयात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही, तर कालपासून 5व्या आणि 6व्या मजल्यावर
स्वच्छतागृहात पाणी नसल्यानं कर्मचारी नागरिकांची अडचण. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे. रस्ते अपघातांची आकडेवारी सादर करण्याचे दिले निर्देश. मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिराचा नामविस्तार. श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचा नामविस्तार. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेब कबर केंद्र सरकारच्या वतीनं तोडण्याची प्रक्रिया सुरू करावी. शिवसेना नेते राहुल शेवाळेंची केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे पत्र लिहून मागणी. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारनं पुढाकार घेऊन समिती नेमावी. भूषणसिंह राजे होळकर यांची मागणी. ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार. रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया. मनोहर भिडे आणि संभाजीराजेंनी एकत्र बसून मुद्दा सोडवावा, राऊतांचा सल्ला. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर प्रशासन बुलडोझर कधी चालवणार? रायगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे, संभाजी ब्रिगेडची मागणी. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडेंचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यासाठी पैसे गोळा केले होते, ते कुठे गेले? सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल. मुंबईत छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट. मालाडमधील मालवणी पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या. अहिल्यानगरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुका बंदची हाक. शहरात तणावाचं वातावरण. नागपुरातून मुंबईत आलेल्या बांगलादेशी नागरिकाला दादरमधून अटक. नागपूर हिंसाचारात बांगलादेशी नागरिकाचा सहभाग होता का याचा तपास सुरू. नागपूर हिंसाचारातील आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष हमीद इंजिनियरचा जामिनासाठी अर्ज. नागपूर सत्र न्यायालयात अर्ज दाखल. नागपूर हिंसाचार प्रकरणी नुकसानाचे पंचनामे पूर्ण. सरकारी नियमानुसार 7,20,000 पर्यंतची मदत दिली जाणार. नागपूर हिंसाचार प्रकरणी दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा प्रशासनाचा प्रस्ताव. मुंबईत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 17 बांगलादेशी नागरिकांना अटक. शिवाजीनगर आणि आरसीएफ पोलिसांची कारवाई. टोरेस गैरव्यवहारातील हवाला ऑपरेटर अल्पेश खाराचा ताबा ईडीकडे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम तो USDT या कूट चलनाच्या माध्यमातून परदेशात पाठवत होता. अहिल्यानगरमधील श्रीगोंद्याच्या तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी शहरात बेकायदेशीर जमीन हस्तांतर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिकच्या सुरगाणामधील महेश पोद्दार या गटविकास अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली. लाचखोर अधिकाऱ्याला सुनावण्यात आली 3 दिवसांची कोठडी. मालेगावातील तोतया विभागीय आयुक्त अखेर गजाड. शासकीय जमिनीवर रो हाऊसच्या नावानं अनेकांना गंडवलं. अहिल्यानगरमध्ये व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्याला अटक. आरोपींची कोतवाली पोलिसांनी काढली धिंड. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात 4थीत शिकणाऱ्या मुलीवर 22 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. आरोपीला पोलिसांकडून अटक. ऐन उन्हाळ्यात चाऱ्याच्या भावात प्रचंड वाढ. सोबतच दुधाला कमी भाव मिळत असल्यानं धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. शेतकऱ्याचं विहिरीत खाटेवर झोपून आंदोलन. जालना जिल्ह्यातल्या अकोला गावातील शेतकरी आक्रमक. गोंदियातील सडक अर्जुनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. कृषी पंपांना अपुरा विद्युत पुरवठा देण्यात येत असल्यानं शेतकरी आक्रमक.
बीडच्या पाटोदा पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी उधळल्या खोट्या नोटा, पैसे दिल्याशिवाय कामं होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नागपूरच्या सावनेर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागेवर चालवली कुऱ्हाड. स्थानिक औद्योगिक प्रदूषणामुळे होणाऱ्या सततच्या नापिकीला कंटाळून खापा नरसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी 3000 वरच्या संत्र्यांची झाडं केली जमीनदोस्त. मुंबईच्या कुर्ला भागात शिवसेनेचा रास्ता रोको. सिलेंडरच्या ट्रकवर चढून सर्व सिलेंडर रस्त्यावर फेकले. कुर्ला काजूपाडा विभागात अनधिकृतपणे पार्क केलेले गॅस सिलेंडर ट्रक हटवण्याची मागणी. भिवंडीतील कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष. गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचं आंदोलन. कामं मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे घेत असल्याचा आरोप. लातूरच्या नेटूरमध्ये ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू. अद्यापही योजना सुरू झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. वडगाव शेरी परिसरातील महिलांचं रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन. ऐन उन्हाळ्यात पुणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचा संताप. ऐन उन्हाळ्यात पुण्यातील 29,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित. 25 दिवसात पुणे विभागाच्या महावितरण विभागाची थकबाकी वसूल करण्यासाठी कारवाई. हिंगोली जिल्ह्यात महावितरणचा गलथान कारभार समोर. वटकळी गावात विद्युत केबल विद्यार्थ्यांच्या बसला अडकले. सुदैवानं वीज पुरवठा खंडित केल्यानं मोठा अनर्थ टळला. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिन साजरा. आमदार संजय केळकर यांची उपस्थिती. पुण्यात वाहतूक पोलिसांनी चक्क टोईंग व्हॅनलाच ठोठावला दंड. नियम मोडल्यानं 500 रुपयांचा आकारला दंड. रायगडच्या म्हसळा श्रीवर्धन मार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार. ब्रेक जाम झाल्यानं कंटेनर झारावर आदळला. अचानक आलेल्या आगीत कंटेनर पूर्णपणे जळून खाक. नवी मुंबईत वाशीतील पाम बीच रोडवर चालत्या रिक्षेला आग. रिक्षातून धूर येत असल्याचं पाहून एका प्रवासी महिलेनं चालकाला सतर्क केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.